एकेकाळी भाजपच्या प्रवक्त्या म्हणून जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे। 2 वर्षांआधी राजकीय व्यासपीठावरून उतरलेल्या साठेंनी 2024 मध्ये भाजपमधून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या 28 जुलै 2025च्या प्रस्तावानुसार त्यांची न्यायाधीशपदी निवड करण्यात आलेली आहे। मात्र ही नेमणूक काही जणांना न्याय्य वाटत नाहीये। ही घटना निव्वळ नेमणूक न राहता न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती गदा आणणारी असल्याचं विरोधकांचं मत आहे। आता विरोधकांनी काय म्हटलंय हे जाणून घेण्याआधी ज्या आरती साठेंच्या नेमणुकीवरून राजकीय वादंग उठलेला आहे त्या नेमक्या कोण आहेत त्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर कोण आहेत आरती साठे? वकील म्हणून आरती साठेंना 20 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे। आरती साठे प्रत्यक्ष कर प्रकरणांच्या तज्ञ म्हणून देखील परिचित आहेत। सीबी, सॅट, कस्टम्स, एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरणांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये वैवाहिक वादांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी आजपर्यंत वठवली। तर आता मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विरोधकांनी आरती साठेंच्या भूतकाळावरती लक्ष वेधत त्यांच्या निवडीवरती आक्षेप नोंदवलाय। त्यामुळे आरती साठेंची पार्श्वभूमी देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूयात त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर आरती साठे या मुंबई भाजपच्या कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या। 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर 2024 मध्ये वैयक्तिक कारण देत आरती साठेंकडून पदाचा राजीनामा देण्यात आला। 6 जानेवारी 2024 रोजी पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला। सोबतच मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरूनही त्या पायउतार झाल्या। एकंदरीतच आरती साठेंची पार्श्वभूमी काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एकंदरीतच आरती साठे नेमक्या कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती हे सर्व तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आल्यानंतर विरोधक त्यांच्या निवडीवरती का आक्षेप घेतायत हे तुमच्या लक्षात येईलच। त्यामुळे विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात आणि मग लगेचच आपण चर्चेकडे वळतोय। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही, पण आज या राज्यातलं देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माजी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल, ते सुद्धा स्पोक्सपर्सन असेल, ते जर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का? आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो, आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का? जानेवारी 2024 मध्ये या भगिनीने राजीनामा दिला। त्यांचा कुठलाही असा न्यायालयीन कामकाजाशी फारसा प्रदीर्घ असा अनुभव नाही। माझी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये। बरं, या संपूर्ण गोंधळाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरती साठेंची सध्या